महत्त्वाची घडामोड आहे। कर्जमाफीची पहिली यादी आज 3 वाजता जाहीर होणार आहे। मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली। अजित पवार यांच्या जयंतीनिमित्तानं आजच यादी जाहीर करणार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे। तसेच कर्जमाफीची यादी सुद्धा आलेली आहे। ती यादी तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। मुहूर्ताची यादी 533 शेतकऱ्यांची सहकार मंत्री पाटील यांच्या हस्ते कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। करदात्यांची माहिती न मिळाल्यामुळे पुढील याद्यांना ब्रेक लागलेला आहे। सोयाबीन उगवण तक्रारी 8,000वरती गेलेल्या आहे। पंचनामे रखडलेले असून कृषी यंत्रणेवरती तिहेरी ताण आलेला आहे। कर्मचारी मतदार यादीच्या कामामध्ये व्यस्त आहेत। चर्चेची तयारी, तोडगा निघणार। सरकार म्हणते पेपरफुटीच्या मुद्द्यांचे राजकारण नको, प्रत्येक प्रश्नाला संसदेमध्ये उत्तर देऊ। तसेच आंदोलक म्हणताय सरकारशी बोलणी करू, जंतर मंतर किंवा त्रयस्थ ठिकाणी बैठक घ्या। सुप्रीम कोर्ट म्हणताय आमचा वेळ वाया घालवू नका, आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाही। कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 56 लाखांपैकी 533 शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे। शेतकऱ्यांना करावे लागेल आधार प्रमाणीकरण। तसेच आता 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राष्ट्रीयकृत बँकांची कर्जकुचराई, सरकार करणार का कारवाई? फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर सुद्धा केवळ 38% कर्ज वाटप करण्यात आले। शिष्यवृत्तीबाबत टाळाटाळ, पुढील वर्षांपर्यंत प्रतीक्षा असून महागाई वाढली, मात्र 15 वर्षांपासून शिष्यवृत्तीच्या दरामध्ये वाढच नाही। बोगस सोयाबीन बियाण्यांच्या 14,000वरती तक्रारी असून 75 FRI दाखल करण्यात आलेला आहे। हुतुतू खो वाहनाबाबत तक्रारींचा ओघ, शेतकऱ्यांचा खरीप हंगामच आलाय धोक्यामध्ये। आंदोलक विद्यार्थी हे दहशतवादी नाहीत, तरी त्यांच्यावरती शस्त्रेका रोखता लोकसभेवरती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा केंद्राला सवाल करण्यात आलेला आहे। आंदोलनाला पूर्णपणे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। आसामला पुराने वेठलेले असून यामध्ये 31 जणांचा मृत्यू झालेला आहे। 872 गावे पाण्याखाली गेली। 5.5 लाखांपेक्षा अधिक प्रभावित झालेला आहे। दरड कोसळल्याने केदारनाथ यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आलेली आहे। अकोला जिल्ह्यामध्ये केवळ 10,000 शेतकऱ्यांनीच काढलाय खरीपांचा पीक विमा। केवळ 17,997 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचाच विमा काढण्यात आलेला आहे। 22 दिवस उलटले तरी सुद्धा दुसऱ्या गणवेशाची प्रतीक्षाच आहे। समग्र शिक्षेचा निधी रखडलेला असून 15 ऑगस्टपूर्वी साहित्य मिळणार का? पावसाने खारपान पट्ट्यामधील पिकांना मिळाली नवसंजीवनी। वरूड परिसरामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। वन्य प्राण्यांचा मात्र उपद्रव बघायला मिळत आहे। चोहट्टा बाजार परिसरामध्ये वन्य प्राण्यांचा आहे दोष। नावंकुरित पिकांचे नुकसान होते। हरिण, रानडुकराच्या उपद्रवाने शेतकरी हैराण झालेले आहे। उरड परिसरामध्ये सुद्धा वन्य प्राण्यांचा धुमाकूळ हा सुरूच आहे। वाडेगाव परिसरामध्ये पाऊस झालेला असून खरीप पिकांना मिळाली नवसंजीवनी। शेतकरी सुखावलेला असून पिकांना जीवनदान मिळालेले आहे। शेतकऱ्यांना मिळतोय मोठा दिलासा। 9 दिवसांच्या खंडानंतर पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली। पिकांना संजीवनी मिळाली। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 24 तासांत सरासरी 24 मिलीमीटर पाऊस झालेला आहे। दुबार पेरणीचे संकट टळलेले असून संग्रामपूर, खामगावमध्ये तूट मात्र कायमच आहे। खामगाव जिल्ह्यामध्ये युरियाच्या 2.40 लाख गोण्या उपलब्ध असून मात्र शेतकऱ्यांना खतच मिळेना। पावसाच्या आगमनानंतर कपाशीला खत देण्याची लगबग सुरू झालेली आहे। युरियासह खतांचा कृत्रिम तुटवडा भासत आहे। गतवर्षीचा पीक विमा हुकला असून यंदा शेतकऱ्यांनी फिरवली पाठ। विमा कंपनी प्रशासनाकडून जनजागृती, तरीसुद्धा 34,697 शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग। डबरणीच्या कामांना वेग आलेला आहे। शेतकऱ्यांचा तण व्यवस्थापनावरती भर दिली जाते। पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे। वाशिम तालुक्यामध्ये 66,000 हेक्टरवरती खरीप पेरणी पूर्ण झालेली आहे। सोयाबीनचे क्षेत्र सर्वाधिक असून कपाशीच्या क्षेत्रामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। उंबरडा बाजार परिसरामध्ये 3 आठवड्याच्या खंडानंतर पावसाची जोरदार हजेरी बघायला मिळाली। पावसासाठी महिलांनी घातले होते देवाला साकडे। खर्डी, सिद्धेवाडी, गोडापूरसह 4 गावातील शेतकऱ्यांना पांडुरंग पावला। कर्जमाफीच्या पहिल्या यादीमध्ये पंढरपूर तालुक्यातील 21 शेतकऱ्यांचा समावेश आहे। अमेरिकेचा जेनेरिक औषधांवरती टॅरिफ बॉम्ब। पहिली 2 वर्षे शून्य शुल्क, मात्र 2028 पासून 100%, त्यानंतर 200% शुल्क आकारणार। भारतीय उद्योगांसमोर आव्हान निर्माण झालेले आहे। महसुली अधिकाऱ्यांचे आदेश आता थेट तलाठ्याकडे जाणार ऑनलाईन। भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, पक्षकारांना नोटीसही डिजिटल स्वरूपात पाठवणार।
सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा धुळे जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी बघायला मिळाली. करपणाऱ्या पिकांना मिळाली नवसंजीवनी. संततधार पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळालेला आहे. शहरामध्ये ठिकठिकाणी साचले पाणी. मालपूरमध्ये अंगणवाडी छेद गळती. नदी नाले मात्र कोरडे आहे. बहुप्रतीक्षेनंतरच्या पावसामुळे खरीप पिकांना जलसंजीवनी मिळालेली आहे. पिकांना पोषक वातावरण निर्माण झाल्याने खुरपणी आणि फवारणीच्या कामांना वेग आलेला आहे. पुष्प नक्षत्रामध्ये पावसाची दुसरी इनिंग पिकांसाठी लाभदायक ठरत आहे. पीक विम्यामध्ये तफावतीमुळे शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट ओढावलेले आहे. कर्ज मंजूर झालेल्या पिकाचाच विमा घेण्याचा विमा कंपनींचा आग्रह केला जातोय. 20,000 शेतकऱ्यांना 368 कोटी रुपयांच्या वीजबिल माफीची आशा आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये राज्य शासनाच्या घोषणेनंतर कार्यवाहीकडे लक्ष लागून आहे. महावितरणाने देखील आदेशाची प्रतीक्षा आहे. शाळेची दुसरी वाट होणार सुलभ. विद्यार्थिनींना मिळणार सायकल. मानव विकास योजनेमधून 2,38,15,000 निधी मंजूर करण्यात आलेला आहे. आता प्रत्यक्ष वाटपाची प्रतीक्षा आहे. पोरत परिसरामध्ये रिमझिम पावसामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे. मात्र नदी नाले अजून सुद्धा कोरडेच आहे. शेतकरी तोट्यामध्ये, ग्राहक महागाईमध्ये, पण फायदा कोणाचा होतोय? कांदा उत्पादकांसाठी संसदेमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांची केंद्रावरती तोप. नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार. गंगापूर 80% भरलेले आहे. नांदूर-मधेश्वरमधून 7,924 क्युसेक पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडण्यात आलेले आहे. 8 धरणांमधून विसर्ग सुरू आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढलेला असून चनकापूर, पुनन धरणामधून विसर्ग होतोय. पाणी साठ्यामध्ये होते वाढ. खरीप हंगामाबाबत आशादायी चित्र. नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार झालेले असून धरणे सुद्धा भरलेली आहे. यंदाच्या पावसाळ्यामुळे चौथे नक्षत्र पुष्प सुरू झालेले असून गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, पेठ, सुरगाण्यासह निफाड तालुक्यातील या पावसाने धरणे भरलेली असून विविध धरणांमधून विसर्ग सुरू झालेला आहे. पेरण्यांना सुद्धा आता वेग आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सरीवरती सरी, पण भिज पावसाच्या जिल्हाभरामध्ये भिज पाऊस झालेला आहे. कोमजणाऱ्या पिकांना नवसंजीवनी मिळाली. जलसाठे मात्र अजून सुद्धा तोडकडेच आहे. मुसळधार पावसाची साऱ्यांनाच प्रतीक्षा असून सूर्यदर्शन सुद्धा नाही. कर्जमाफीच्या यादीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या असून नेमके किती शेतकरी लाभार्थी आहे अद्याप सुद्धा संभ्रम कायमच आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये याद्यांचे काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. लवकरच नावे जाहीर होणार. हिंगोली जिल्ह्यामध्ये दमदार पाऊस झालेला असून बळीराजाला दिलासा मिळालेला आहे. सेनगाव तालुक्यामध्ये सर्वाधिक 47.6 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. पीक विमा अर्जामधील जाचकटींमुळे शेतकरी संभ्रमावस्थेमध्ये आहे. प्रतिसादही मिळेना. अर्जासोबत पीक कर्ज घेतले नसल्याचे हमीपत्र भरून घेतले जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होते. मशागतीची धावपळ सुरू झालेली असून जाफराबाद तालुक्यातील शेतशिवार गजबजलेले आहे. राजूर परिसरामध्ये रिमझिम पावसाचे पिकांना जीवनदान मिळालेले आहे. लातूर जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची आणि शेतीच्या सिंचनाची चिंता आहे. पावसाची प्रतीक्षा असून दमदार पाऊस अद्याप सुद्धा नाही. लातूर जिल्ह्यातील 145 प्रकल्पांमध्ये 15.32% उपयुक्त पाणीसाठा आहे. भेसळखोरांच्या तोंडाचे पाणी पडाले. दूध संकलन 25,000 लिटरने घटलेले आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईची भीती व्यक्त होते. बनावट दुधाचा खेळ थांबलेला असून नागरिकांना आता दिलासा मिळालेला आहे. पुष्य संजीवनी. कोमजलेल्या पिकांना मिळाले अमृत. नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतीक्षेनंतर वरुणराजाची कृपा झालेली आहे. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा फुलले समाधानाचे हास्य. 3 नक्षत्र संपले तरी सुद्धा अजूनही नदी नाले हे कोरडेच आहे. बिलोली परिसरामध्ये बियाणे उगवलेच नाही. 100 एकर सोयाबीनचे नुकसान झालेले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. 1.42 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी यादीची प्रतीक्षा आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना. सरसकट 2 लाखांपर्यंत कर्जमाफीच्या घोषणेनंतर प्रशासनाकडून आकडेवारीची जुळवाजुळव सुरू आहे. मान्सूनपूर्व देखभालीवरती खर्च करून सुद्धा वीज समस्या ही कायमच आहे. गंगाखेडसह तालुक्यातील ही स्थिती असून कोलमडलेले खांब तर कुठे धोकादायक तारा. कृषी पंप थकीत वीज बिल माफीचा सर्वाधिक लाभ हा पश्चिम महाराष्ट्राला. विदर्भाच्या वाट्याला 21.88% निधी. उत्तर महाराष्ट्र दुसऱ्या तर मराठवाडा चौथ्या क्रमांकावरती आहे. खुर्शीपारच्या कालवा फुटलेला असून 50 हेक्टर शेती गेली पाण्यामध्ये. भरपाईची मागणी केली जाते. परसोडी, सालेभाटा, शिंदापार, मुडीपार शिवारातील धानाचे मोठे नुकसान झालेले आहे. भंडारा जिल्ह्यामध्ये 13 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली असून 24 तासात 51.8 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन आणि वाहतुकीवरती याचा परिणाम झालेला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 72,000 शेतकऱ्यांची उत्कंठा शिगेला लागलेली आहे. कर्जमुक्तीची पहिली यादी अडकलेली असून शेतकरी कर्जमुक्ती योजना शासनाकडून आणखी नवीन माहिती मागवण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहे. सर्वदूर संततधार एटापल्लीमध्ये 4 गावांना पाण्याचा वेढा, जनजीवन विस्कळीत झालेले आहे. नदी नाले तुडूंब भरून वाहू लागले. 20 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये 3 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आलेली असून पावसाची रिपरिप ही कायम आहे. पुजारी टोला धरणाचे 3 दरवाजे उघडलेले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना 98 कोटी 94 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यामध्ये मका लागवडीचे क्षेत्र वाढवणार कृषी विभाग म्हणाले. शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी प्रक्रिया पूर्ण करा. जिल्हास्तरीय समिती आधार प्रमाणीकरण अनिवार्य असणार आहे. 8,000मध्ये एसटीच्या नोकरीचा सौदा करण्यात आला. मानेवाडीतील सिंगल रूम कार्यालयातमधून वाहतूक भरतीचा गोरखधंदा. आधी हक्काचा पीक विमा द्या, नवीन पीक विम्याची भाषा करा. खरीप 2025चा विमा अद्यापसुद्धा प्रलंबित आहे. 2026-27चा पीक विमा कोणत्या विश्वासावरती भरायचा? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल. नुकसान भरपाई आम्हाला कोण देणार? दारव्हामध्ये 5 कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले. संततधार पावसाने दिले पिकांना जीवनदान. शेतकरी सुखावलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 7 लाख हेक्टरवरील पेरणी आटोपलेली आहे. मूग आणि उडदाचा पेरा 1,500 हेक्टरवरती गुंडाळला. युरियाच्या 1,500 मेट्रिक टनाचा बफर स्टॉक उठविला. यवतमाळ जिल्ह्यात मुबलक खताचा साठा, DAPचा संपूर्ण बफर स्टॉक खुला केला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. गगनबाड्यामध्ये अतिवृष्टी झालेली असून राधानगरी 83% तर कळंबावाडीमध्ये 45% भरलेले आहे. जुलैमध्ये पाऊस आला धावून, पेरण्या झाल्या झाडून. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खरीपाच्या 75% पेरण्या पूर्ण झालेल्या आहे. नदी नाले प्रवाहित झाल्याने शेतकरी समाधानी झालेले आहे. उगवण झाली नसल्याची एकही तक्रार नाही. कर्जमाफीची केवळ घोषणाच होते. शेतकऱ्यांना प्रतीक्षा ही याद्यांची आहे. आधार प्रमाणीकरणानंतर खात्यावरती पैसे येणार. कोल्हापूर जिल्ह्यातील 29,000 थकबाकीदारांना लाभ शक्य आहे. सिंधुदुर्गामधील बळीराजाची पाटी कोरी असून 48,000 कोटींची वीज बिल थकबाकी माफ करण्यात आली. 7.5 HP पर्यंत मोफत वीज कायम आहे. सांगली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचे थकीत 1400 कोटींचे वीज बिल माफ करण्यात आले. 2.5 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. राज्य शासनाच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फायदा झाला. पश्चिमेला जोरदार, पूर्व सातारा कोरडा. 1 जिल्हा 2 रुपये. दुष्काळी भागात पाण्याअभावी पिके वाढू लागली तर पश्चिम पट्ट्यामध्ये धरणामधून विसर्ग. पेरलेले नाही उगवले, पिकच करपले. शेतकऱ्यांना मिळणार मोफत बियाणे. स्वखर्चाचा भार कमी होणार. DPCच्या निधीमधून मिळणार आधार. दुबार पेरणीची वेळ. मूग लागवडीमध्ये 5 पट घट झालेली असून सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये वाढ झालेली आहे. अहिल्यानगर तालुक्यामध्ये 85% पेरणी पूर्ण झाली. पावसाची गरज भासते.